सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साक्री तालुक्यातील बोरगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या पूर्वतयारीसाठी उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्याकरिता 17 वर्षीय रोशन ठाकरे झाडावर चढला होता। दरम्यान झाडाच्या वरून गेलेल्या इलेक्ट्रिक मेन लाईनच्या तारा रोशनच्या नजरेस पडल्या नाही। फांदी तोडत असताना विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि रोशनला तीव्र शॉक लागला। या धक्क्याने रोशन थेट जमिनीवर कोसळला। नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोशनला मृत घोषित केलं। या घटनेने बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे। रोशन हा 2 भावांपैकी लहान होता आणि त्याने नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती। त्याचे आईवडील आणि मोठा भाऊ शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। ज्या घरात आज मांडव आणि उद्या लग्न असल्याने आनंदाचे वातावरण होते, तिथे आता दुःखाचा डोंगर कोसळलाय। मयत युवकाचा मृतदेह पिंपळनेर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। मी अनिल रोहिदास ठाकरे, राहणार बोधगाव। आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी माझा दीकरा चिरंजीव रोशन अनिल ठाकरे हा लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी उंबराच्या फांदी तोडायला गेला असताना तिथं मेन लाईनचं शॉर्ट सर्किट झालं। ते सर्किटमुळे तो बेशुद्ध अवस्थेत आम्हाला आढळला। लोकांच्या आवडीवर झाल्यानंतर आम्ही गेलो तिथं ते घटनास्थळी। आम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडला। आम्हाला वाटलं तो वाचेल, यासाठी आम्ही दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।